राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र कोठारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राधाकृष्ण बाचकर यांच्या हस्ते नारळ वाढवून झाला। यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष इंजिनियर कैलासराव कोळसे, महासचिव भगवान जराड आदींसह सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। जनतेला मोदींना पंतप्रधान करायचे आहे, पण नगर दक्षिण मधून विखे नकोत अशी भूमिका जनता घेत असल्याचे यावेळी बोलताना रवींद्र कोठारी यांनी सांगितले। भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे, त्यामुळे जुने पदाधिकारी प्रचारात सक्रिय होत नाहीत अशी टीकाही कोठारी यांनी केली। आजपर्यंतचा नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास पाहता येथून सामान्य नागरिकाला स्वीकारून जनतेने गल्लीतून दिल्लीत पाठवले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण उमेदवारी करत आहोत। जनता नव्या पर्यायाला नक्कीच साथ देईल असा विश्वासही कोठारी यांनी यावेळी व्यक्त केला। राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र कोठारी यांचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह आहे। यावेळी राष्ट्रीय जनमंचचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश थोरात, भटक्या विमुक्त विभागाचे उपाध्यक्ष सावंत, समान परिषदेचे नवनाथ शिंदे, सुरेश अनारसे, ज्ञानदेव रोडे, अभय संचेती, अनिल संघवी आदी उपस्थित होते। सावंत नगर जिल्हा भटक्या विमुक्त कमिटीचे अध्यक्ष। आम्ही रवींद्र शेठ आणि आम्ही एकत्र भाजपमध्ये बरेच दिवस काम केलेले आहे। त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे। त्यांचे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत संबंध आहेत। ज्याचे प्रश्न नळले असतात तिथं सोडवण्यासाठी अग्रणी ती पुढे जात असतात। त्यांचं नाव घेतल्याबद्दल मला एवढा आनंद वाटला की ती गणपतीच्या पुढे मी विनंती केली की त्यांचा प्रचंड बहुमताने विजय व्हावा, दिल्लीमध्ये लोकसभेत जावं ही आमची विनंती आहे। आमच्या जेवढी भटके विमुक्त जिल्ह्यातली माणसं सर्व त्यांना पाठिंबा देत आहे। एवढे दोन शब्द बोलतो। आणि शिवाजी महाराज, देवी अहिल्यादेवी, शिक्षणाचे जनक, सर्वसामान्याला शिक्षणाचा वसा किंवा सर्वसामान्याच्या शिक्षणाचा वसा घेतलेले ज्योतिबा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या घटनेनुसार जे अधिकारण हक्क दिलेले त्यानुसार देशाचं राजकारण आणि समाजकारण चाललं पाहिजे। परंतु आत्ताच्या प्रस्थापित लोकांनी घटना बाजूला ठेवून ज्या पद्धतीने राजकारण चालवलं आहे आणि मग एकाच पक्षाचे दोन पक्ष होऊन बाहेर येत आहेत, या सर्वाला शह देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आणि सर्वसामान्यांना वर नेणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनमंच या पक्षाची स्थापना झालेली। आणि या पक्षाच्या स्थापनेनंतर जे प्रथम इलेक्शन लोकसभेचे येत आहे त्याचे नगर दक्षिणचे उमेदवार आमचे मित्र, जुने मित्र रवी शेठ
कोठारी यांचं चिन्ह आहे सिटी. तर आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण घरोघरी जाऊन सिटी आणि रवींद्र कोठारी यांचा प्रचार करून राष्ट्रीय जनमंचचे अधिकृत उमेदवार कोठारी साहेब यांना जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून महाराष्ट्रात राष्ट्रीय जनमंच झेंडा फडकावा ही विनंती राष्ट्रीय जनमंचचा कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे. तरी आपण सर्वांनी विनंतीला मान देऊन रवी सेठ कोठारी यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो. मी रवींद्र कोठारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे उभा आहे. आत्ताच विशाल गणपतीला नारळ वाढवून आपण प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या शुभारंभ प्रसंगी या पक्षाचे अध्यक्ष बाचकर सर, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील, भगवानराव जराड, थोरात साहेब, त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे नवनाथ शिंदे असतील, ज्ञानदेव रोडे असतील, त्याचबरोबर आमचे अभय शेठ संचेती, त्याचबरोबर जेवढे इथं एक सावंत साहेब आहेत जे मागासवर्गीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, सर्व जुने जाणते भाजपची सुद्धा बऱ्यापैकी जे जुने नेतृत्व आहे भाजपचं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी त्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सुरुवातीला आभार मानतो. आणि आज जो प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की या नगर दक्षिण मतदारसंघाचा इतिहास असा आहे की इथं सामान्य माणूस जो आहे आणि जो सामान्य कार्यकर्ता आहे, जो समाजात वावरतो त्यालाही जनता स्वीकारते. मागील 5 वर्षापूर्वी आपण सुजय विखे पाटील ज्यांचं 3 पिढ्याचं राजकारण आहे अशा माणसाला आपण निवडून दिलेलं होतं, परंतु 5 वर्षात जनतेचा आणि त्यांचा कुठेही संपर्क झालेला नाही. आणि या भागात आत्ता जे नगर दक्षिण मतदारसंघात जर आपण फिरलं तर जनता प्रचंड नाराज आहे. लोकांना मोदीला पंतप्रधान करायचे आहे, परंतु इथं विखे साहेबांच्यासारखा माणूस आहे की जर मतदान दिलं तर पुन्हा 5 वर्षात गारबेट होईल का नाही अशी सगळी अवस्था आहे. म्हणजे जे एका बाजूला लोकांना काय पाहिजे आणि मग परिवर्तन कसं करणार. मी सुद्धा जुना भाजपचाच कार्यकर्ता आहे. 25-26 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं आहे. गेल्या 9 वर्ष मी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करत होतो, परंतु मला जानकर साहेबांनी 3 महिन्यापूर्वी शब्द दिला होता खासदारकी लढवण्याचा. आणि रासप हा महायुतीत गेल्यामुळं आमचे हे जुने सहकारी आहेत जे आम्ही रासपमध्ये एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळं आता राष्ट्रीय जनमंच पक्ष हा मी जनतेसमोर एक नवीन पर्याय म्हणून, कारण 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजपचं बी शकलं आणि काँग्रेसचे बी शकलं असा हा प्रकारे जनता गोंधळून गेलेली आहे. कुणाला मतदान करावं हे समजत नाही आणि काय दिशा ठेवावी समाजाने समजत नाही. प्रश्न अनेक आहेत, महागाई असेल, सगळ्या गोष्टी असतील आणि आता भरडून चाललेली जनता आहे. त्या सगळ्यावर मी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या वतीने उमेदवारी करत आहोत आणि या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मला मतदारांनी सहकार्य करावं अशी विनंती मी आजच्या शुभारंभाच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी प्राध्यापक राधाकृष्ण बाचकर, राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष. आज या ठिकाणी गणपतीच्या समोर, माळीवाडा गणपतीच्या समोर आज या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांच्या प्रचाराचा नारळ आज आपण या ठिकाणी फोडलेला आहे. मित्रहो, राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाची स्थापना नोव्हेंबर 2019 रोजी झालेली आहे. समतेसाठी संघर्ष हे आमचं ब्रीद आहे. सामान्य माणसाला सामान्य करायचं आहे. या 21व्या शतकामध्ये देखील सामान्य माणूस हा दुर्लक्षित राहिलेला आहे. प्रस्थापित जे 5-7 पक्ष आहेत त्या 5-7 पक्षाचे पुढारी आणि नेतेगण या ठिकाणी बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे. सामान्य माणसाच्या हिताचा कायदा फक्त लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तयार केला जातो. म्हणून कोठारी साहेबांसारखे या ठिकाणी अत्यंत चाणाक्ष काम करणारे, समाजाच्या प्रती आदरभाव ठेवणारे असे उमेदवार आम्ही या ठिकाणी या पक्षाच्या वतीने दिलेले आहेत. म्हणून आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचं काम प्रत्येकाने करावं आणि या उमेदवाराला तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर आणावं. 100% आम्हाला त्यांच्या विजयाची खात्री आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर दक्षिणमध्ये आणि नंदुरबारमध्ये असे 3 खासदारचे फॉर्म आम्ही भरलेले आहेत. यांचा प्रचार या ठिकाणी फुटलेला आहे आणि भविष्यामध्ये ऑगस्टमध्ये उघडलेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 41 त्या ठिकाणी उमेदवार विधानसभेचे लढणार आहेत आणि या ठिकाणी सत्तेमध्ये ते सहभागी होणार आहेत. मित्रहो, आज आपण पाहतोय की या ठिकाणी 4 ते 5 पक्ष या ठिकाणी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राज्य चालवतात. परंतु भविष्यामध्ये काय होणार आहे, त्या 5वर एखाद्या शून्य पडेल आणि 50 पक्षाची या ठिकाणी एकत्रित अलायन्स होऊन या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्य चालेल. तर महाराष्ट्राचे राज्य चालवण्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर ही पार्टी निश्चितचपणे खारीचा वाटा उचलेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माननीय रवींद्रजी कोठारी यांचं यश या ठिकाणी मी चिंततो. आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो की राष्ट्रीय जनपक्षाचा हा झेंडा या ठिकाणी प्रत्येक गल्ल्याबोळीमध्ये नेऊन, प्रत्येक गावामध्ये नेऊन या पक्षाला एक विशिष्ट दिशेने नेण्याचं काम करावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शिट्टीच्या समोरील बटन दाबून, माझा अनुक्रमांक 7 नंबर आहे, त्याच्यासमोर शिट्टीच्या समोरचं बटन दाबून मला भरघोस मताने विजय करावा असं आवाहन मी नगर दक्षिणमधील जनतेला करतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी विजय कोठारी. काल 29 तारखेला अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर आमचे बंधुराज रवींद्रजी कोठारी यांचा फॉर्म शिट्टी या चिन्हाखाली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते उभे आहेत. जेवढे बी सहकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार. आणि शिट्टी हे चिन्ह आहे, शिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.